आज मी ना मशरूम बटर मसाला बनवतोय एकदम रेस्टॉरंट स्टाईल। कुठलीही ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण बनवतो पहिल्यांदा वाटण। रफली चॉप केलेले 3 ते 4 टोमॅटो, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे पीसेस, कोथिंबीरीच्या दांड्यांमध्ये ना छान फ्लेवर असतो, सो 10 ते 15 दांड्या ऍड करायच्या आणि एक हिरवी मिरची ऍड करायची। आता इथे मी 10 ते 15 काजू गरम पाण्यात 15 मिनिटं भिजवत ठेवले होते, ते मिक्सर जार मध्ये ऍड करायचे। मिक्सर जारचं झाकण लावून हे सगळे इन्ग्रेडियंट्स ग्राइंड करून घ्यायचे। हे बघा किती भारी कन्सिस्टन्सी आली आहे, अमेझिंग। ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला एक सिंपल तडका द्यायचा आहे। त्यासाठी गॅस पेटवून त्यावर एक कढई घ्यायची आहे। कढईत 2 टेबलस्पून बटर ऍड करायचे। बटर जळू नये म्हणून 1 टेबलस्पून तेल ऍड करायचं। बटर पागळलं आणि चांगलं गरम झालं की काही खडे मसाले ऍड करायचे। सुरुवातीला 1 टीस्पून जिरं, 2 हिरवी वेलची, अर्धा इंच दालचिनी, 2 तमालपत्र आणि 3 मीडियम कांदे चॉप करून कढईत ऍड करायचे। आता कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। हे बघा आपला कांदा चांगला परतलाय। या स्टेजला गॅस लो करून पावडर मसाले ऍड करायचे। सुरुवातीला पाव टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 टीस्पून धने पावडर, 2 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडंसं गरम पाणी ऍड करायचे। 2 ते 3 मिनिटं हे मसाले चांगले परतायचे। आपले मसाले आता चांगले परतून झालेत। ह्या स्टेजला आपण बारीक वाटलेली पेस्ट कढईमध्ये ऍड करायची। वरतून चवीपुरतं मीठ ऍड करायचं आणि चिमूटभर साखर ऍड करायची। आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स फटाफट स्टर करून चांगले मिक्स करायचे। एकदा का सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स करून झाल्या की कढईवर झाकण ठेवायचं आणि ग्रेव्हीला शिजवून घ्यायचं। इथे आपल्याला 400 ग्रॅम फ्रेश मशरूम घ्यायचे। मशरूम क्लीन करण्यासाठी बाउलमध्ये पाणी टाकायचं। मशरूम क्लीन झाले की त्यांना टिश्यू पेपरने किंवा सुती कापडाने चांगलं ड्राय करायचं। आता मशरूमचा हा जो बॉटम वाला पार्ट आहे ना, तो आपल्याला ट्रिम करून घ्यायचा आहे। त्यानंतर मशरूम असा मोठा असेल तर त्याचे 4 पार्ट करायचे आणि मशरूम असे अगदीच छोटे असतील तर त्यांचा फक्त बॉटमच ट्रिम करायचा आणि त्यांना आहे तसं ठेवायचं। मशरूमची तयारी झाली आहे। मीनवाईल आपली ग्रेव्ही चांगली शिजली आहे, तिला मस्त तेल सुटलंय। या स्टेजला आपण कट केलेले सगळे मशरूम कढईमध्ये ऍड करायचे। 2 मिनिटं मशरूम शिजवून घ्यायचे। आता कढईमध्ये थोडंसं गरम पाणी ऍड करायचं। परत एकदा स्टर करत सगळे इन्ग्रेडियंट चांगले मिक्स करून घ्यायचे आणि गॅस लो करून साधारणतः 4 ते 5 मिनिटं मशरूम शिजवून घ्यायचे। 4-5 मिनिटांनी झाकण काढायचं आणि चेक करायचं। आपले मशरूम एकदम परफेक्ट शिजलेत। ग्रेव्हीला अजून रिचनेस येण्यासाठी 3 ते 4 टेबलस्पून फ्रेश क्रीम ऍड करायची। तसंच वरतून थोडंसं बटर ऍड करायचं। त्याचबरोबर थोडीशी रोस्टेड कसुरी मेथी, चिमूटभर गरम मसाला ऍड करायचा आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकून स्टर करत सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स करून घ्यायच्या। आपली डिश आता रेडी झाली आहे।